वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. या व्हिडिओमध्ये मराठी विषयाचे सूक्ष्म अध्यापन पाठयोजना कशी काढायची ते आज आपण बघणार आहोत. तर ही सूक्ष्म अध्यापन पाठयोजना प्रस्तावना कौशल्यावर घेतलेली आहे. सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव लिहून घ्यायचे, म्हणजे स्वतःचे नाव लिहून घ्यायचे. त्यानंतर शाळेचे नाव, कौशल्य घेतलेले आहे आपण इथे प्रस्तावना कौशल्य. वर्ग 9वी आणि विषय आहे मराठी. या मराठी विषयामध्ये आपण पाठावर ही सूक्ष्म अध्यापन पाठयोजना घेतलेली आहे, म्हणून घटकामध्ये लिहून घेतलं गद्य आणि उपघटक म्हणजे त्या पाठाचे नाव आपण इथे घेतलेले आहे. उपघटक आहे नात्याची घट्ट वीण. वेळ आहे प्रस्तावना कौशल्यासाठी 5 ते 7 मिनिटे. दिनांक तुम्ही लिहून घ्यायची आहे. त्यानंतर प्रस्तावना कौशल्याची पाठयोजना काढते वेळी अगदी सुरुवातीला शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि उपकौशल्य असे 3 कॉलम करून घ्यायचे. शिक्षक कृतीमध्ये इथे शिक्षकांनी प्रश्नोत्तर पद्धतीचा उपयोग केलेला आहे, म्हणून इथे शिक्षक कृतीमध्ये येणार शिक्षक विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारून पाठाची प्रस्तावना करतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी अपेक्षित उत्तरे देतात आणि उपकौशल्यामध्ये येणार लक्षवेधक प्रारंभ. त्यानंतर शिक्षक पहिला प्रश्न विचारतात, तुमच्या घरी तुमच्यासोबत कोण कोण राहते? विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार आई, बाबा, बहीण, भाऊ, आजी, आजोबा, त्यांच्या घरी जे कोणी व्यक्ती राहतात त्यांची ती नावे सांगणार. उपकौशल्यामध्ये येणार पूर्वज्ञान जागृती. त्यानंतर शिक्षक दुसरा प्रश्न विचारतात, तुमची आणि तुमचं काय संबंध आहे? विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार, मुले उत्तर देणार आई आणि मुलाचे, आणि मुली उत्तरे देणार आई आणि मुलीचे नाते आहे. उपकौशल्यामध्ये येणार पूर्वज्ञान जागृती. पुन्हा शिक्षक तसाच एक प्रश्न विचारतात, तुमच्या आजीसोबत तुमचे काय नाते आहे? विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तरे देणार आजी आणि नातू, आणि विद्यार्थिनी उत्तर देणार आजी आणि नातींचे नाते आहे. उपकौशल्यामध्ये येणार पूर्वज्ञान जागृती. त्यानंतर शिक्षक पुढे प्रश्न विचारतात, हे जे नाते आहे हे नाते आपल्याला कधी मिळते? विद्यार्थी उत्तर देणार, हे नाते आपल्याला जन्मापासूनच मिळते. उपकौशल्यामध्ये येणार प्रस्तावनेची पाठ्यांशाशी सांगड. त्यानंतर शिक्षक पुन्हा प्रश्न विचारतात, समाजात वावरताना या रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपला बाहेर कोणाशी संबंध येतो? तर विद्यार्थी उत्तर देणार, मित्र, शेजारी, शिक्षक इत्यादींशी आपला संबंध येतो. आणि उपकौशल्य येणार प्रस्तावनेची पाठ्यांशाशी सांगड. त्यानंतर पुन्हा शिक्षक प्रश्न विचारतात, ही सर्व नाती आयुष्यभर आपल्याला कशी बांधून ठेवतात? तर विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार, प्रेमाने, विश्वासाने आणि एका घट्ट विणीप्रमाणे बांधून ठेवतात. उपकौशल्यामध्ये येणार पाठ्यांशाचे महत्त्व कथन. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये अगदी शेवटचा मुद्दा येणार, तर आज आपण अशाच विविध नात्याचे स्वरूप आणि त्यातील घट्ट वीण नेमकी कशी असते हे सांगणारा लेखिका मीरा शिंदे यांचा नात्यांची घट्ट वीण हा पाठ अभ्यासणार आहे. आणि विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात. उपकौशल्य येणार हेतुकथन आणि शीर्षक लेखन.